विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शीटसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7 सब्जेक्ट जनरल सायन्स यामधला चॅप्टर 2 प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन यामधल्या लेक्चर नंबर 4 ला सुरुवात करत आहोत. अँड दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ दिस चॅप्टर. यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ फ्लावर्स याचा अभ्यास करायचा आहे. लुक ॲट दिस इज द डायग्राम ऑफ द पार्ट्स ऑफ फ्लावर. Look at this part. This is called a stalk, or it is also called a pedicel. Flower may have a long or a short stalk is called pedicel. त्या फ्लावरला लॉंग किंवा शॉर्ट अशा प्रकारचं जे देठ, ज्याला स्टॉकला देठ म्हणतात किंवा याला पेडिसेल एक शब्द दिलेला आहे. These are called the pedicellate flower. The flower which have the pedicel, such a flower are called pedicellate flower, and the flower without the stalk is called sessile flower. ज्या फ्लावरला हा पेडिसेल नसतो त्याला सेसाईल फ्लावर म्हटलं जातं. वन एंड ऑफ द पेडिसेल, हा पेडिसेलचा एक एंड जे आहे इट इज द अटॅच टू द स्टेम. हा एक जो भाग आहे हा स्टेमला अटॅच असतो. अँड अनदर पार्ट दॅट इज द अदर जो पार्ट आहे ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड चोलन. हा काय होतो असा एक्सपांडेड झालेला इथे आपल्याला दिसतो. अँड दिस इज कॉल्ड रिसेप्टॅकल. दिस पार्ट इट इज कॉल्ड रिसेप्टॅकल. And all the other structure of the flower which can be set up on this receptacle. बाकीचे जे आहे कॅलिक्स आहे, कोरोला आहे, अँड्रोसियम आणि गायनोसियम हे सर्व आपल्याला या बल्जिंग पार्ट जो आहे दॅट इज द रिसेप्टॅकलवर सेट झालेले दिसतात. आता याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे दॅट इज द सर्वप्रथम सेपल्सचा. दॅट इज कॉल्ड द कॅलिक्स. म्हणजे ग्रुप ऑफ सेपल इट इज कॉल्ड द कॅलिक्स. हा जो आहे सेपल्स मीन्स व्हॉट, हा असा ग्रीन रंगाचं जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आपल्या फ्लावरच्या भोवताली खालच्या भागाला, त्याला सिंगल जर असेल तर सेपल आणि त्याला ग्रुपला दॅट इज कॉल्ड कॅलिक्स. कॅलिक्स इट इज द ग्रीन इन कलर. हा जो आहे याचा कलर, कोणतेही फ्लावर जर आपण पाहिला तर याचा कलर आपल्याला ग्रीनच दिसेल. आता याचा मेन फंक्शन काय, इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लिप लाईक पार्ट इज कॉल्ड सेपल्स. जे बर्ड कंडिशनला पेटल्सला कव्हर करण्याचं, प्रोटेक्ट करण्याचं काम या सेपलच्या साहाय्याने होतं. ओके. देन नेक्स्ट वन दॅट इज द कोरोला. तर सिंगल जर असेल तर पेटल आणि या ग्रुप ऑफ पेटल्स इट इज कॉल्ड कोरोला. आता धिस इज मेडअप ऑफ कलरफुल पार्ट्स. दिस इज मेडअप ऑफ कलरफुल. हे जो सर्व जो आहे हा कलरफुल जे पार्ट्स आहेत त्यांनी बनलेला असतो. देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द कलर्स ऑफ पेटल्स इन द डिफरंट टाइप्स ऑफ द फ्लावर. ॲज अ मेन फंक्शन काय, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स फॉर देअर पॉलिनेशन प्रोसेस. तर पॉलिनेशन प्रोसेस काय हे आपण समोर आधी अभ्यास करणारच आहोत. देन थर्ड वन दॅट इज द अँड्रोसियम. तर अँड्रोसियम जे आहे तर दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन. अँड्रोसियममध्ये काय असतात, स्टेमन असतात. आणि हा जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर आहे. म्हणजे फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून याचं फंक्शन राहतं. आता स्टेमनच्या आतमध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात. इट इज मेड अप बाय द अँथर अँड अनदर वन इज दॅट इज द फिलामेंट. लुक ॲट दिस इज द अँथर. म्हणजे अशा प्रकारचे जे लोब लाईक स्ट्रक्चर असतात दिस इज कॉल्ड द अँथर. अँड इनसाइड द अँथर देर इज द प्रेझेन्स ऑफ पोलन ग्रेन्स. त्यांच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतात. अँड धिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड द फिलामेंट. आणि हा फिलामेंट खाली आपल्याला या रिसेप्टॅकलला इथे अटॅच झालेला दिसतो. अँड धिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्टेमन. देन इनरमोस्ट वर जे सर्वात आतला जो पार्ट आहे फ्लावरचा दॅट इज कॉल्ड गायनोसियम. लुक ॲट दिस पार्ट इट इज कॉल्ड द गायनोसियम. हा टोटल जो पार्ट आहे दिस इज द गायनोसियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. धिस इज मेड अप ऑफ कार्पेल. हा कार्पेलनी बनलेला असतो किंवा याला पिस्टिल असं सुद्धा म्हटलं जातं. आता इट कन्सिस्ट ऑफ कार्पेल ऑर पिस्टिल इट्स कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. धिस अप्पर मोस्ट पार्ट इट इज कॉल्ड स्टिग्मा. देन ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिस इज कॉल्ड द स्टाईल. अँड द बल्जिंग पार्ट दॅट इज द जो बेस पार्ट आहे, खालचा जो पार्ट आहे जो कार्पेलचा दिस इज कॉल्ड ओव्हरी. अँड इनसाइड द ओव्हरी there is the formation of the ovule can be takes place. या ओव्हरीच्या आतमध्ये ते ओव्यूल फॉर्मेशन होतं. अँड धिस इज द पार्ट्स ऑफ फ्लावर.
बघा काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये, कोणकोणते पार्ट्स पाहिलेत. सर्वप्रथम इथे स्टॉक किंवा याला पेडिसेल म्हटलं जातं. ज्याला पेडिसेल आहे त्याला पेडिसिलेट फ्लावर म्हटलं जातं आणि ज्याला पेडिसेल नसतं त्याला सेसेल फ्लावर म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्टॉकचं एक एंड हा स्टेमला अटॅच असतो आणि दुसरा जो पार्ट आहे हा अशा प्रकारचा बल्जिंग याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं. अँड दीज आर कॉल्ड रिसेप्टॅकल. या रिसेप्टॅकलच्या वर सर्व फ्लावरचे पार्ट्स सेट झालेले किंवा वर त्याच्या वर आपल्याला दिसतात. नंतर आपण पाहिला सेपल्स. सेपल्स याचा जो ग्रुप राहतो पूर्ण सेपल्स याला कॅलिक्स म्हटलं जातं. इट इज द ग्रीन इन कलर. त्याच्यानंतर कोरोला सिंगल असेल तर याला पेटल्स म्हटलं जातं. देर आर द डिफरंट कलर्स ऑफ द पेटल्स वी कॅन सी इन अ डिफरंट फ्लावर्स. त्याच्यानंतर आपण पाहिला अँड्रोसियम. अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचा. अँड इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन. आणि स्टेमन कशाचा बनलेला आहे, इट्स कॅन बी मेड अप बाय द अँथर अँड फिलामेंट. त्याच्यानंतर आपण पाहिला गायनोसियम. गायनोसियम इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर अँड दिस इज मेड अप बाय कार्पेल. हे जे आहे ते कार्पेल किंवा पिस्टिलचं बनलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट्सनी ते बनलेलं पाहायला मिळतं. एक स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. हे फ्लावरचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. आता याच्यानंतर आपल्याला जो भाग पाहायचा आहे तो फर्टिलायझेशनचा. बघा आफ्टर मॅच्युरिटी द अँथर जे आपण पाहिलेलं तो वर असा ज्याच्या भोवताली अशा प्रकारचा वरचा जो भाग होता दिस इज कॉल्ड अँथर. आफ्टर मॅच्युरिटी अँथर बस्ट. हे अँथर काय होतं, फुटतं. अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा. याच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत हे या स्टिग्मावर पडतात या वरच्या भागामध्ये. ओके. आणि इथे पडल्यानंतर धिस प्रोसेस इट इज कॉल्ड पॉलिनेशन. आता ही जी प्रोसेस आहे याला पॉलिनेशन म्हटलं जातं. आता पॉलिनेशन जे आहे तर हे इन्सेक्टच्या मार्फत, वाईंडच्या मार्फत, त्याच्यानंतर वाटरच्या मार्फत, काही प्राण्यांच्या मार्फत सुद्धा पॉलिनेशनची प्रक्रिया होते. कारण हे जे पोलन ग्रेन्स आहेत आपण पाहिलं की पेटल्सला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात आणि त्या मार्फत ते इन्सेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळं काय होतं की त्या इन्सेक्टच्या अंगावर हे पोलन ग्रेन्स जे आहे ते पडतात आणि ते जेव्हा दुसऱ्या फ्लावरवर बसतात तेव्हा तेच पोलन ग्रेन्स त्या स्टिग्माला जाऊन चिटकतात. अशा प्रकारे पॉलिनेशनची प्रक्रिया होते. इथे काय होतं की इथे जे अँथर जे आहेत, अँथरच्या आतमध्ये असलेले पोलन ग्रेन्स जेव्हा अँथर बस्ट होतं ते रिलीज होतात आणि मग रिलीज झालेले जे पोलन ग्रेन्स जे आहेत हे स्टिग्मावर पडतात. आणि या स्टिग्मावर पडल्यानंतर इथे याला आपण पॉलिनेशनची प्रक्रिया झालं असं आपण म्हणतो. धिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. ड्यू टू द पॉलिनेशन ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज. आता बघा इथे काय होतं, पॉलिनेशन झाल्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स आहे या पोलन ग्रेन्सपासून एक अशी ट्यूब तयार होते आणि ती ट्यूब जी आहे ती सरळ आतमध्ये या ओव्हरीच्या आतमध्ये इथे एग्ज असतात. दिस इज द एग्ज. याच्या आतमध्ये जाते आणि याच्यामधून जे अँथर्स इथे जे आहेत तर याच्या आतमध्ये जे एक सेलच्या जात असताना इथून याच्या अँथर जे आहेत याच्या आतमध्ये जातात आणि या एक सेलसोबत इथे फर्टिलाइज होतात. लक्षात आलं का. हे जे मेल गॅमेट्स असतात याच्यामधून अशी पोलन ग्रेन्स जे आहेत पोलन ग्रेन्सपासून एक ट्यूब तयार होते आणि याच्यासोबतच मेल गॅमेट असतात आणि या ओव्हरीच्या आतमध्ये एग्ज असतो याच्यासोबत फर्टिलाइज होतो आणि फर्टिलाइज झाल्यानंतर याच्यापासून इथे झायगोट तयार होतं आणि हे जे आहे तर याच्यामार्फत सीड तयार होतं. कशाच्या मार्फत बघा, ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल आहे हे ओव्ह्यूल आणि मेल गॅमेट यांचं फर्टिलायझेशन होऊन इथं सीड तयार होतं आणि या ओव्हरीच्या मार्फत हे ओव्हरीचा जो पोर्शन असतो याच्यापासून फ्रूट तयार होतं. अँड धिस प्रोसेस इट इज कॉल्ड द फर्टिलायझेशन प्रोसेस. आणि याच्या सहाय्याने मग सीड जेव्हा परत जर्मिनेट होतं तेव्हा नवीन प्लांट इथे तयार होतं. अँड धिस प्रोसेस इट इज द टोटल इट इज कॉल्ड द फर्टिलायझेशन प्रोसेस. आणि इथे आपण आज पूर्ण स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ फ्लावरचं पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं एक चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. बघा हे जे आहे हे आपल्या बुकमधली डायग्राम आहे ज्याच्यामध्ये याला पेडिसेल म्हटलेलं आहे. ओके. दिस इज द ग्रीन कलर कॅलिक्स. हा जो आहे याला पेटल. त्याच्यानंतर हा जो आहे हा आतला ओव्हरीचा भाग आहे. त्याच्यानंतर हा
अँथरचं स्ट्रक्चर जे आपण स्टेमनचं स्ट्रक्चर जे पाहिलं ते अँथर आणि फिलामेंट आहे. इथे जी ओव्हरी आहे, स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, हे गायनोसियमचं स्ट्रक्चर इथे आहे. अँड धिस इज द इन केस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ फ्लावर. तर या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण ज्या ज्या भागाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये रूट आहे, स्टेम आहे, लीफ, फ्लावर आणि फ्रूट्स यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन याचा अभ्यास केलेला आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, समजून घ्या. आणि हे व्हिडिओ तुम्हाला निश्चितच तुम्ही जर लक्षपूर्वक जर पाहिलेत, ऐकलेत, तर तुम्हाला जो चॅप्टर सेकंड जो आहे प्लांट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन, हा नक्कीच समजेल. थँक्यू ऑल ऑफ यू.